नमस्कार, माझं नाव संतोष गावडे. काही लोकांना माहिती आहे आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. त्यामुळे मी हे नाव सांगतो आहे. बऱ्याच महिन्यानंतर मी असा व्हिडिओ बनवतो आहे. कारण आपण जे काही करत असतो ते आपल्याला लोकांना व्यवस्थितपणे सांगता यावं याच्याकरता एक मित्र म्हणालेला की तू जे करतो आहेस ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कर, लोकांपर्यंत पोहोचव. तर जवळजवळ 2009 सालापासून मी वेगवेगळे वेलनेसचे कार्यक्रम करतो. वेलनेसचे कार्यक्रम म्हणजे वेलनेस म्हणजे काय हे डिक्शनरी अर्थ काही असेल ते सगळे लोक पाहू शकतीलच, परंतु माझ्या दृष्टीने वेलनेस म्हणजे वेलनेस, वेल म्हणजे चांगलं असणं, हाच एक माझ्या दृष्टीने असा अर्थ आहे. आणि वेलनेस म्हणजे फिटनेस, वेलनेस म्हणजे नीटनेटकेपणा, वेलनेस म्हणजे चांगला स्वभाव, वेलनेस म्हणजे उत्साह, असं आपण वेगवेगळं त्या गोष्टी म्हणू शकतो. तसंच वेलनेस हे कशामध्ये असू शकतं. तुमच्या कपड्यांमध्ये असू शकतं, तुमच्या राहण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ते मी पणही शिकत असतो. चुका होत असतात, त्याच्यातून सुधारणा होत असते. परंतु चांगले जे लोक आहेत त्यांना सातत्याने भेट देणं आणि त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी घेऊन आत्मसात करून त्या वापरणं, हा प्रयत्न जवळजवळ 2009 सालापासून करत आलो आपण. आणि आता त्या ऑर्गनायझेशनचं नाव आपण रजिस्टर करून वर्ल्ड पॉवर इंडिया असं दिलेलं आहे. पूर्वी आपण संजीवनी सिग्नेचर प्लॅनर या नावावर करत होतो. तर वेलनेसच्या दृष्टीने सुरुवातीला आपण सिग्नेचर ॲनालिसिस हे करत होतो. म्हणजे ग्रॅफॉलॉजीचा हा एक भाग आहे. ग्रॅफॉलॉजी म्हणजे हस्ताक्षर विश्लेषण. तर त्याद्वारे आपण वेगवेगळ्या लोकांना भेटत गेलो, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटत गेलो. त्यामध्ये क्रिकेटर्स आहेत, ॲक्टर्स आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, पोलीस आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटत गेलो आणि त्यांच्या आपण सह्या विश्लेषण करत गेलो, त्यांच्याकडून काही गोष्टी शिकत गेलो आणि त्यांना आपण वेगळ्या सही, स्वाक्षरी ही त्यांना दिली. बरीच मोठी नावं पण आहेत, परंतु पब्लिक प्लेसमध्ये रेकॉर्डिंगमध्ये मी शक्यतो ते बोलत नाही. आणि तरी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. क्रिकेटमध्ये जगप्रसिद्ध व्यक्तीच्या सोबत असणारी एक व्यक्ती आहे, त्यांचं पण मी सिग्नेचर विश्लेषण केलं. पॉलिटिकल्समध्ये महाराष्ट्राच्या प्रमुख राज्यकर्त्यांमध्ये जे लोक आहेत त्यांचं विश्लेषण केलं, त्यांना सही सिग्नेचर डिझाईन करून दिली. पण या सहीनुसार आपण चांगलं कसं, आपल्यामध्ये काही चांगले गुण आहेत ते आपल्या हस्ताक्षरांना कळतं, तर ते सांगत गेलो आणि त्याच्यामध्ये त्यांना फायदा होत गेला तर आहेच. आणि त्यामुळे कोणाचं नुकसान झालं नाही, हे पण एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. ती देवाची कृपा म्हणू शकतो, आईवडिलांचा आशीर्वाद म्हणू शकतो, अभ्यासामुळे होऊ शकतं. चांगल्या लोकांमध्ये राहण्याचा मला एक चांगली संधी मिळत गेली, त्यामुळे तसं होऊ शकतं. एनिवे, हा व्हिडिओ थोडासा लांबलचक असेल, परंतु मी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन की आपण आतापर्यंत काय करत आलो आहोत, आता काय करतो आहेत आणि पुढे काय करू. मग इथे वेगवेगळे लोक भेटत गेले, मग फिटनेसमध्ये पण इंटरेस्ट येत गेला. पण हे सगळं वेलनेसच प्रकार आहे, वेलनेस हा प्रकार आहे याच्यामध्ये, असं मला जाणवत गेलं. म्हणजे तुमचं मानसिकता चांगली असणं, शारीरिक चांगलं असणं, आध्यात्मिक चांगलं असणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा बॅलन्स होतात आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये प्रगती होते, तर मला वाटतं तेच वेलनेस आहे. मग त्याचं एक मोठी व्याख्या होऊ शकते आणि ती व्याख्या करण्याचा प्रयत्न चालू आहे. एक मोठं एक्झिबिशन म्हणा किंवा इव्हेंट म्हणा किंवा एक्सपो म्हणा, प्रदर्शन म्हणा, ते आपण करण्याचा विचार आहे वेलनेसचा. तो आपण करत आलो आहोत, पण तो इव्हेंटच्या स्वरूपात होता, काही वेळेला एक्सपोच्या स्वरूपात पण होता, एक प्रदर्शन पण होतं. तिथे आपण वेलनेसची ही जे काही मानसिकता, शारीरिक, आध्यात्मिक, सांपत्तिक याच्यामध्ये जी आपण प्रगती करू शकतो, असे वेगवेगळे मोठमोठे संस्था, कंपनीज या इथे आपण एकत्रितपणे आणणार आहोत आणि त्यामध्ये भरपूर सगळ्या लोकांचा फायदा होईल, ज्यांना त्यांची प्रगती करायची आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, व्यवसायामध्ये करायची आहे, मानसिकतेमध्ये करायची आहे, आध्यात्मिकमध्ये प्रगती करायची आहे. तर हे जवळजवळ या वर्षामध्ये होऊन जाईल.
या 1 ते 2 वर्षात होईल आणि ते चालू आहे कंटिन्यूस. 2009 सालापासून चालू आहे. विशेषतः आपण आत्ता सध्या वेगवेगळे इव्हेंट्स करतो. वैयक्तिक फिटनेसचं आपण ट्रेनिंग्स घेतो. फिटनेसचं ट्रेनिंग घेण्यामध्ये पण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं मला भेटत गेली. त्यांच्यामध्ये मी शिकत गेलो. चांगले गुरु भेटले. त्यामध्ये मी बॉडी वेट ट्रेनिंग, पर्सनल ट्रेनिंग, सर्टिफिकेशन कोर्स केला. योगाचे काही कोर्स केले. मार्शल आर्टमध्ये ब्ल्यू बेल्ट आहे. ब्लॅक बेल्ट्सबरोबर प्रॅक्टिस करायला मिळतं आहे. आणि पाहिलं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात शेवटपर्यंत जे राहणार आहे ते आपलं शरीर. आणि शरीर आपण जर चांगलं आपण ठेवू तर यापेक्षा मोठी कुठली गोष्ट नाही. त्यामुळे शरीर चांगलं ठेवणं हा एक मुख्य उद्देश आणि त्यानुसार आपण आणि त्याचा प्रचार प्रसार होणं हे पण आपण मुख्य काम करतो आहे. त्याचे इव्हेंट्स घेतो आहे आपण, पर्सनल ट्रेनिंग्स घेतो आहे. काही आता वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. दूरदर्शनमध्ये आपण काही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आकाशवाणीमध्ये दिलेली आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम. दादरमध्ये आपण शिवाजी मंदिरच्या इथे आपण काही कार्यक्रम केले. रवींद्र नाट्य मंदिरमध्ये कार्यक्रम केले. आणि ते मग फेसबुकमध्ये आपण किंवा सोशल मीडिया वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याचा प्रचार प्रसार करत आलो. तर एक हेच वाटतं की प्रत्येकाने स्वस्थ राहावं, मस्त राहावं, आनंदी राहावं, शांत राहावं. म्हणजे सगळ्यांसकट, माझ्यासकट. नोबडी इज परफेक्ट. कोणीही परिपूर्ण नसतो. परंतु परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करणं हे मात्र आपल्या हातात आहे, एवढं नक्की. आणि त्यानुसार ही वाटचाल चालू आहे. बऱ्याच लोकांची साथ मिळाली, जवळजवळ लाखो लोकांची साथ मिळाली असं मी म्हणेन तर अतिशयोक्ती होणार नाही या प्रवासामध्ये. आणि आपण अशीच साथ देत राहाल. आता सध्या आपण असं करतो आहे की वेगवेगळे जे वेलनेसमध्ये इंटरेस्टेड लोकं आहेत, जे काहीतरी याच्यामध्ये चांगलं करतायत, तर त्यांना पण आपण एक मंच देतो. आपण त्यांना इंग्लिशमध्ये प्लॅटफॉर्म म्हणतो. तसं आपण प्लॅटफॉर्म देतो आणि वेगवेगळे कार्यक्रमामध्ये त्यांना इन्व्हाइट करून ते त्यांचं जे कार्य आहे किंवा जी कला आहे ती प्रदर्शित करत असतात. तर त्यामध्ये पण कोणाला काही इंटरेस्ट असेल तर त्यांनी जरूर संपर्क साधावा. माझा नंबर खाली दिलेलाच आहे. परत सांगतो पण एकदा, 9594674133, 9594674133. ईमेल करावा worldpowerindiainfo@gmail.com. तर खाली आपण देतो आहे. तर अशाद्वारे तुम्ही संपर्क करू शकता. आणि वेलनेस हा विषय अतिशय आनंदाने आपण पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि खरंच वेलनेस म्हणा, फिटनेस म्हणा, ही गोष्ट अतिशय सहजपणे व्हायला पाहिजे. याच्यामध्ये कोणाची एकाचीच मक्तेदारी नाही आहे आणि असूही नये असं वाटतं. म्हणजे मीच म्हणजे सगळं असं नाही आहे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या लोकांना पण त्याचं सम्मिलित करतो. फिटनेसमध्ये काही टिप्स किंवा आत्तापर्यंत मला काही गोष्टी जाणवल्या त्या पण मी सांगतो की नोबडी इज परफेक्ट. परंतु परफेक्ट होण्याच्या मार्गावर जे आहेत आणि त्यांनी काहीतरी साध्य केलं आहे त्यांच्याकडनं तुम्ही नक्कीच शिका. आणि शिकताना तुम्ही त्यांच्याकडे काही बेसिक सर्टिफिकेट्स आहेत का हे पण पाहणं आवश्यक आहे. त्यांचा अनुभव आहे का हे पाहणं आवश्यक आहे. त्यांचं पॅशन आहे का हे बघणं आवश्यक आहे. या गोष्टी बघितल्यानंतरच तुम्ही काहीही जॉईन करा. कुठलाही फिटनेसचा कार्यक्रम किंवा फिटनेस पर्सनल ट्रेनिंग वगैरे तुम्ही जॉईन करा. नाहीतर काय होतं की आपण स्वतःच काहीतरी करायला जातो आणि मग काहीतरी चुकीचं घडतं. आपलं शरीर दुखायला लागतं किंवा अपघात होतो आणि मग आपण ते सोडून देतो. आणि एक्सपर्ट्स लोकांनाच विचारा. ह्या ज्या गोष्टी तुम्हाला काही विचारायचं त्या एक्सपर्ट्स लोकांना विचारा. दुर्दैवाने फिटनेसबद्दल सगळेच बोलतात. दुर्दैवाने का म्हणतो? कारण एक्सपर्ट्स लोकांनी बोलणं आवश्यक आहे आणि एक्सपर्ट्स लोकांकडनंच जाणून घेणं आवश्यक आहे. जसं आपण काही मोठं ऑपरेशन आपल्याला करायचं असेल तर आपण एक्सपर्ट्सलाच शोधतो ना. त्याचप्रमाणे वेलनेस हे पण आपण एक्सपर्ट्स लोकांकडनंच जाणून घेणं आवश्यक आहे. एकतर तुम्ही कोर्स करा वेगवेगळे चांगले, किंवा ज्यांनी कोर्स केले, जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही जॉईन व्हा. तर अशीच साथ राहू द्या. आतापर्यंत अतिशय चांगल्या लोकांनी आपल्याला सपोर्ट केला आहे आणि अजूनही करतायत. आणि आपल्या संस्थेचा हाच प्रयत्न असतो की वेगवेगळे चांगले लोकं यामध्ये यावी. त्यांना आपण प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपण असं म्हणतो की ते आपल्याला प्लॅटफॉर्म देत आहेत. दोन्ही. तर आपण बऱ्याच जणांना आपण असं इन्व्हाइट करत असतो
आणि वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. आता यूट्यूबमध्ये हा मला वाटतं सगळ्यात जास्त मिनिटांचा हा व्हिडिओ मी असा बनवला आहे आपल्या कार्याबद्दल सांगण्यासाठी. कारण असं सजेशन होतं आम्ही जेव्हा ब्रेनस्टॉर्मिंग केलं की पुढे कशा पद्धतीने आपण करायचं आहे काम, तर त्यामध्ये असा धन्यवाद. तुम्ही सर्वांनी इथे जॉईन व्हा. थँक्यू.